Welcome to Nepwala. Like this video, share it with friends, and subscribe for more. आज आपण बघूयात डिझास्टर मॅनेजमेंट चॅप्टर नंबर 5 नवीन सिलेबस म्हणजे न्यू सिलेबसची एक्सरसाइज. तर फर्स्ट क्वेश्चन बघूयात. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू ऑर फॉल्स अँड गिव्ह रिझन. इथे तुम्हाला ट्रू ऑर फॉल्सचं रिझनसुद्धा द्यायचं आहे. एक्झाममध्ये क्वेश्चन नीट लक्ष देऊन वाचाल. जर रिझन विचारलं असेल आणि तुम्ही नाही लिहिलं तर तुमचे मार्क्स जाऊ शकतात. तुम्हाला ट्रू असेल किंवा फॉल्स असेल दोघांना पण रिझन मेन्शन करायची आहे. तर इथे माझ्याकडे जागा नाही, मी खाली लिहिते. क्वेश्चन नंबर 1, फर्स्ट वन. A person bitten by a snake should be made to run quickly to the hospital. जर एखाद्या माणसाला सापाने चावलं तर त्याला क्विकली हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे की नाही? दिस इज कम्प्लिटली फॉल्स. जर एखाद्याला साप चावला आणि तो चालायला लागला तर हार्टबीट वाढेल, ब्लड फ्लो पण वाढेल, बरोबर? सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. Running increases blood flow. Running increases heart rate. That increases blood flow. And which causes snake venom? Spread fast. Next question. The body of a person suffering from sunstroke should be wiped with cold water. एखाद्या माणसाला जर सनस्ट्रोक आला तर त्याची बॉडी थंडगार पाण्याने वाईप करायची. दिस इज करेक्ट. दिस इज ट्रू. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू. आता आपल्याला इथे वरती विचारलं की त्याचं पण रिझन लिहायचं आहे. त्याचं रिझन काय असेल? सनस्ट्रोक कॉज्ड बाय एक्स्ट्रीम हीट, म्हणजे खूप अगदी गरम तापमान असेल तेव्हाच आपल्याला सनस्ट्रोक होतं. तर आता यात आपण काय केलं पाहिजे, तर आपलं बॉडी टेम्परेचर जे आहे ते आपल्याला लो करायचं आहे. मग काय करायला लागेल? कोल्ड वॉटरने किंवा वेट क्लोथ्सने. दिस हेल्प्स. जर आपण थंडगार कपड्याने आपलं अंग पुसलं तर टेम्परेचर कमी होईल ना. देयरफॉर sunstroke is caused by extreme heat. Cold water wipes helps it to cool down body temperature. नेक्स्ट क्वेश्चन आहे. सजेस्ट ॲप्रोप्रिएट फर्स्ट एड फॉर द फॉलोइंग सिच्युएशन. एक्सप्लेन आन्सर विथ रिझन. आता तुम्हाला एक सिच्युएशन दिली आहे, असं झालं तर तुम्ही कुठलं फर्स्ट एड देणार आणि का देणार याचं रिझन पण तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ओके, चला मग आपण आन्सर लिहूयात. बॉइलिंग वॉटर फॉल्स ऑन युअर कलिग्स हँड. जर एखाद्या तुमच्या मित्राच्या हातावर उकळतं पाणी पडलं. द हँड अँड इज टर्न्ड रेड अँड इज कॉजिंग सिव्हिअर पेन. त्याला खूप दुखतं आहे आणि त्याचा पूर्ण हात जो आहे तो रेड झाला आहे, म्हणजे लाल झालेला आहे. तर तुम्ही काय करणार? क्वेश्चन नंबर 2, फर्स्ट पार्ट. पॉईंट वाईज आपण आन्सर लिहूयात. म्हणजे एक्झाममध्ये पेपर चेकरला पण फार इझी होईल आणि तुम्हाला मार्क पण चांगले मिळतील आणि प्रेझेंटेशन वाईज पण ते खूप चांगलं दिसतं.
फर्स्ट एड काय देणार आता आपण? इमिडिएटली होल्ड द हँड अंडर कूल रनिंग वॉटर. आता किती वेळ? फॉर ॲटलिस्ट 10 to 15 minutes. आणि आता का करायचं आहे हे? कूल वॉटर stops the heat from burning deep into the skin and reduces pain. बघूयात. सजेस्ट ॲप्रोप्रिएट फर्स्ट एड फॉर द फॉलोइंग सिच्युएशन. एक्सप्लेन विथ आन्सर. तर तुम्हाला एक सिच्युएशन दिली आहे आणि त्याचं जे फर्स्ट एड तुम्ही करणार जर तुम्हाला येत असेल तर. पण आता इथे आपल्याला क्वेश्चन विचारला त्यामुळे आपल्याला आन्सर लिहिणं मॅन्डेट आहे. एक्सप्लेन युअर आन्सर म्हणजे तुम्ही असं का केलं विथ रिझन. सो लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. बॉइलिंग वॉटर falls on your colleague's hand. The hand has turned red and is causing severe pain. जर तुमच्या कलिगच्या हातावर किंवा तुमच्या फ्रेंडच्या हातावर अगदी उकळतं पाणी पडलं, बॉइलिंग वॉटर, आणि त्याचा हात पूर्ण लाल झाला आहे आणि तो प्रचंड दुखतोय, तर तुम्ही त्याला कुठलं फर्स्ट एड द्याल आणि काय कराल? सो लेट्स सी दी आन्सर. क्वेश्चन नंबर, माझ्याकडे इथे जागा नाही आहे म्हणून मी खाली लिहिते. क्वेश्चन नंबर 2 मधलं सेकंड क्वेश्चन आपल्याला बघायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट मी ऑलरेडी एक्सप्लेन करून झाला आहे. अ पर्सन्स क्लोथ्स ऑन द स्ट्रीट हॅव कॉट फायर अँड ही स्टार्टेड रनिंग इन पॅनिक. एक माणूस आहे, त्याच्या कपड्यांना आग लागली आहे रस्त्यावर आणि तो धावतोय घाबरून. अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही कुठलं फर्स्ट एड द्याल आणि तुम्ही ते का दिलं? आपण आन्सर बघूया. पॉईंट वाईज आन्सर लिहायचं आहे, फर्स्ट एड आणि रिझन, सो दॅट चेकिंगला आणि तुम्हाला लर्निंगला पण इझी असेल. मेक द पर्सन स्टॉप, ड्रॉप अँड रोल ऑन द ग्राउंड टू स्मूदर द फ्लेम्स. आता काय करायचं आहे? आधी तर त्या माणसाला जो धावतो आहे त्याला थांबायचं आहे, त्याला खाली रस्त्यावर झोपायचं आहे आणि त्याला रोल करायचं आहे ग्राउंडवर, सो दॅट जे फ्लेम्स आहेत ना त्याच्या अंगातनं येत आहेत, त्या जे कपडे जळत आहेत त्याचे, ते रस्त्याला ऑक्सिजन सप्लाय कमी होऊन ते कट ऑफ होतील फ्लेम्स. स्मूदर द फ्लेम्स म्हणजे फ्लेम्स कमी करणे. कवर देम विथ अ थिक ब्लँकेट टू कट ऑफ ऑक्सिजन सप्लाय. आता थिक ब्लँकेट आपण का रोल करतो? कारण ऑक्सिजन इज द मेन कॉज ऑफ फ्लेम. जर ऑक्सिजन हवा येत राहिली तर आगही वाढू शकते. त्यामुळे टू रिड्यूस दिस आपण ऑक्सिजन सप्लाय कट ऑफ करतो विथ द हेल्प ऑफ ब्लँकेट. ओके. आता रिझन की तुम्ही असं का केलं. रनिंग फॅन्स स्प्रेड द फ्लेम. आता इथे फॅन्स म्हणजे इट्स एअर. रनिंग फॅन्स स्प्रेड द फ्लेम and makes fire burn faster. Smoothing the fire cuts off the air it needs to burn. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूयात. Some wells in a village that had plenty of water suddenly started drying up. At the same time, water levels began to rise in the well that was previously dry. Yash thought this was a miracle. Riya thought this happened because of underground movement caused by earthquake. Whom do you agree with? Give reason for your answer. एक गाव होतं ज्याच्या वेल्स जे आहेत ते ज्याच्यात प्लेंटी ऑफ सप्लाय असायचा ते सडनली ड्राय होत होते.
आणि असे काही वेल्स होते ॲट द सेम टाईम की जो आधी ड्राय होता आणि आता त्यात खूप पाणी आहे. म्हणजे वेल ए आहे आणि वेल बी आहे. आधी ह्या वेलमध्ये 5 लिटर पाणी असायचं आणि यात 0 असायचं, पण आता यातलं 0 झालं आणि इथे 5 आलं. तर यशला वाटलं किती छान, ही गंमतच आहे नाही का, हा एक जादू आहे, मिरेकल. पण असं जादू वगैरे असतं का? नाही. एव्हरीथिंग हॅज अ रिझन, एव्हरीथिंग इज बेस्ड ऑन सायन्स. प्रियाला वाटलं की हे अंडरग्राऊंड मुवमेंट्स म्हणजे जमिनीखालच्या मुवमेंट्समुळे जे अर्थक्वेकचे म्हणजे भूकंप त्याचे रिझन्स आहेत, म्हणून हे पाणी कमी जास्त होतं आहे. तर ह्यातलं कोण बरोबर आहे आणि हे का बरोबर आहे त्याचं रिझन तुम्हाला इथे लिहायचं आहे. सो लेट्स सी दी आन्सर. आय अग्री विथ प्रिया. आता विल राईट द रिझन. अर्थक्वेक कॉज मॅसिव्ह शिफ्ट्स इन अंडरग्राऊंड रॉक्स. जे टॅक्टिक प्लेट्स असतात जमिनीखाली, अशा काही प्लेट्स असतात, त्याला आपण टॅक्टिक प्लेट्स म्हणतो. जेव्हा ह्या टॅक्टिक प्लेट्स आणि यांच्या या गॅप्समध्ये लावा फिल्ड असतो, जेव्हा हा लावा अगदीच गरम होतो तेव्हा हे टॅक्टिक प्लेट्स हलतात आणि हे हलले की ग्राउंडची पण मूवमेंट होते. आता जर ही टॅक्टिक प्लेट हलली तर हे ग्राउंड पण हलेल ना. याच्याबरोबर तुम्ही बेंचवर बसला आहात आणि जर कोणी बेंच हलवला तर तुम्ही पण हलणार ना. या सगळ्या शिफ्ट्स इन अंडरग्राउंड रॉक लेयर्स, दीज मुवमेंट्स कॅन ब्लॉक और शिफ्ट ओपन न्यू पाथ्स फॉर अंडरग्राउंड वॉटर. आता हे आपल्याला माहिती आहे की जमिनीत आतमध्ये खोलवर पाणी असतं, अंडरग्राउंड वॉटर. जेव्हा ह्या टॅक्टिक प्लेट शिफ्ट होतात, हे पाणी वेगळ्या वेगळ्या मार्गाने आपली जागा काढून वरती येतं, कॉझिंग सम वेल्स टू ड्राय अप अँड दी अदर्स टू सडनली फिल्ड विथ वॉटर. आन्सर्स जे लिहून दिलेत आणि जे पॉईंट बेसवर लिहून दिलेत तसेच लिहा, सो दॅट तुम्हाला एक्झाममध्ये चांगले मार्क मिळतील. आणि हे लर्न करायला पण बऱ्यापैकी इझी आहे. आता तुम्ही याचा फोटो काढू शकता आणि मग आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकता. लेट्स सी द नेक्स्ट पेज. क्वेश्चन नंबर 4. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. What are various effects of earthquake on human life? माझ्याकडे जागा नाही म्हणून मी खाली लिहिलेत. Effects of earthquake. They cause the collapse of buildings, destruction of roads and bridges, loss of life, injuries and often damage to power and water supply lines. जेव्हा भूकंपाचे झटके येतात ते काय काय डिस्ट्रक्शन करू शकतात ह्युमन लाईफला, आपल्याला हे इथे विचारलेलं आहे. तर काय, बिल्डिंग कोसळू शकतात, रोड तुटू शकतात, ब्रिजेस तुटू शकतात, एखादी जीवितहानी पण होऊ शकते, इंजरीज होऊ शकतात, आणि पॉवर सप्लाय आणि पाण्याचा पुरवठा, वीज आणि पाणी, हे तर मोस्टली आता पाऊस पडलेला आपल्याकडे थोडे दिवसा पहिले अगदी सगळं भरलेलं. पहिलं मेन जे कट ऑफ होतं ते आहे म्हणजे पॉवर अँड वॉटर. हा आपला फर्स्ट क्वेश्चन आहे. असाच आपण लिहिणार आहोत पॉईंट वाईज, सो दॅट यू कॅन स्कोर फुल मार्क्स. हे क्वेश्चन मोस्टली 2 मार्क्सला विचारले जातात, सो लेंथ ऑफ द आन्सर इज सफिशियंट फॉर 2 मार्क्स. सेकंड क्वेश्चन बघूयात. राईट दी हार्मफुल इफेक्ट्स ऑफ वॉर. म्हणजे वॉर लाईक सिच्युएशन झाली तर त्याचे हार्मफुल इफेक्ट्स पब्लिकवर कसे असू शकतात. हार्मफुल इफेक्ट्स ऑफ वॉर: लॉस ऑफ मेनी लाईफ्स, destruction of property and infrastructure, spread of diseases, shortage of food and water, and emotional trauma for the survivors. आता वॉर म्हटल्यावर काही जीवितहानी होणार, जीवितहानी झाल्यावर डिस्ट्रक्शन होणार प्रॉपर्टीचं, इन्फ्रास्ट्रक्चरचं. बिल्डिंगवर बॉम्ब पडले तर बिल्डिंग खराब होणार. आता हे सगळं झाल्यावर भरपूर आपल्याकडे डेड बॉडीज असणार किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत आपले पक्षी प्राणी, त्यांना पण हानी होणार. त्यामुळे मग डिसीजेस वाढणार, शॉर्टेज ऑफ फूड अँड वॉटर असणार, आणि इमोशनल ट्रॉमा जो आपल्याला होतो ह्या सगळ्या स्ट्रेसफुल सिच्युएशनमधनं. लेट्स सी द थर्ड. व्हॉट विल यू डू
इफ यू रिसीव अ कॉल फ्रॉम अननोन नंबर आस्किंग फॉर OTP. जर तुम्हाला एखादा कॉल आला, तुमच्या पेरेंट्सला एखादा कॉल आला बँकेतनं आणि त्यांनी विचारलं की तुमच्या मोबाईलवर जो OTP आला आहे तो सांगा. आपण काही कुठलं पार्सल मागवलं नाही आहे ऑनलाईन, आपण कसलं ट्रान्झॅक्शन केलं नाही आहे, मग आपल्याला OTP का येतो आहे, कुठलं रिझन असेल आणि आपण व्हॅलिड माणसाबरोबर OTP शेअर केला त्याने इट्स ओके. आता आपण आन्सर बघूया. अननोन कॉलर, ज्याला तुम्ही ओळखतच नाही, त्याला आपण OTP देणार का नाही. वन शुड नॉट शेअर द OTP. वन शुड डिस्कनेक्ट द कॉल इमिडिएटली ॲज शेअरिंग दिस OTP कॅन लीड टू फ्रॉड, थेफ्ट टू पर्सनल इन्फॉर्मेशन. पहिले तर आपल्याला OTP शेअर करायचा नाही आहे, फोन लगेच कट करून टाकायचा आहे. का? कारण जर आपण OTP शेअर केला तर आपल्याबरोबर कुठला पण फ्रॉड होऊ शकतो. आपल्या बँकेतनं पैसे जाऊ शकतात, आपली पर्सनल इन्फॉर्मेशनला थेफ्ट म्हणजे आपली पर्सनल इन्फॉर्मेशन ते चोरू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. Find information about the risk involved in pulling off clothes that are stuck to the skin of a person injured in fire accident. Write it down in your notebook. Question number 5 बघूयात. If clothes are stuck to a burn, pulling them will rip the skin away with the fabric. जर एखाद्या व्यक्तीला भाजलं आहे आणि त्याचे कपडे जे आहेत ते त्याच्या स्किनला अगदी घट्ट स्टिक झालेले आहेत, तर तुम्ही ते ओढून काढाल का नाही. का? कारण जर असं आपण ओढलं तर त्याची स्किन पण त्या कपड्यांबरोबर निघून येईल, कारण फार भाजलेलं आहे. सो पुलिंग देम ऑफ विल रिप द स्किन अवे विथ द फॅब्रिक. दिस कॉजेस सिव्हिअर पेनफुल वुंड्स, heavy bleeding and a very high risk of serious infections. Never pull off stuck clothing, cut it around and let doctors remove it. म्हणजे काय, त्याच्या आजूबाजूचा जो कपडा असतो तो आपण हळूहळू फाडून काढायचा आणि जे वुंडला स्टिक झालेलं आहे लेट द डॉक्टर रिमूव्ह इट. आपण हाताने घरी काढायचं नाही. तुम्ही याचा फोटो घेऊ शकता. क्वेश्चन आन्सर्स सो दॅट यू कॅन राईट इट इन युअर बुक आफ्टरवर्ड्स. ओके, लेट्स गो टू नेक्स्ट पेज. इथे 3च क्वेश्चन आहेत. लेट्स स्टार्ट विथ द 6th वन. Why should people avoid crowding at the site of a major accident, fire or river floods? Just watch the situation or take videos and photos. Answer बघूयात. Crowding blocks the way for ambulance, fire trucks and police to reach the victims quickly. जर असं काही झालं किंवा कोणी पाण्यात पडलं किंवा जर क्राऊड असेल आणि तिथे आग लागली तर अग्निशमन दल किंवा ॲम्ब्युलन्स तिथे पोहोचू शकत नाही आणि त्या लोकांची मदत करू शकत नाही. म्हणून आपण अशा ठिकाणी क्राऊड नाही करायचं फक्त फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी. ते रेस्क्यू ऑपरेशन होऊ द्यायचे, तिथे गर्दी अजिबात करायची नाही. दिस इज जर आपण गर्दी केली सो दिस इज व्हेरी डिसरिस्पेक्टफुल फॉर द पीपल. क्राउडिंग ब्लॉक्स द वे फॉर ॲम्ब्युलन्स, फायर ट्रक्स अँड पोलीस टू रीच द विक्टिम्स क्विकली. It also causes pain delays, rescue operations and is disrespectful to the people involved in the tragedy. Question number 7. List the ways in which we can help during a railway or vehicle accident. तुम्हाला इथे लिहायचं आहे डिफरंट वेज वेअर यू कॅन हेल्प द रेल्वे. जर एखादी गाडी किंवा रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला तर तुम्ही कुठल्या प्रकारे हेल्प कराल ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. Let's see the answer. First, what you will do, call for the emergency help, that is ambulance or police immediately. If safe, जर तुमच्यासाठी ते सेफ असेल, help pull victims out of danger. जर तुम्हाला येत असेल, provide basic first aid if you know how, like stop heavy bleeding with clean cloth. आता एखाद्या खराब कपड्याने जर आपण हेवी ब्लिडिंगच्या साईडला जर दाबलं तर ते सिरियस इन्फेक्शन कॉज करेल. जर तुम्हाला फर्स्ट एड येत असेल, माहिती असेल तरच तुम्ही बेसिक फर्स्ट एड प्रोव्हाइड करणार आहात. कीप द एरिया क्लिअर फॉर एमर्जन्सी वर्कर्स. गर्दी नको आहे तिथे, कारण आपल्याला जी ॲम्ब्युलन्स आहे त्याला जागा हवे ना जायला. सो दीज आर द पॉईंट्स यू कॅन राईट इन दॅट आन्सर. लेट्स सी क्वेश्चन नंबर 8.
Nowadays, air-conditioned buses and trains are available for comfortable travel. These vehicles have large glass windows. But why are these windows always kept completely closed? Also, a large hammer is kept in a prominent, easily visible place in such vehicles. What could be its purpose? So, first is why the windows are closed, because air condition needs to work efficiently. It should not get loaded. The compressor. हवा जर बाहेर जाईल तर कंपार्टमेंट थंड नाही होणार, त्यामुळे बिग बिग विंडोज, पूर्ण कन्सील्ड विंडोज असतात, सो दॅट एअर कुड नॉट ट्रॅव्हल इनसाइड आउट. गरम हवा आतमध्ये नाही येणार आणि थंडी हवा बाहेर नाही जाणार. So these windows are completely concealed and to prevent noise, dust and rain, etc. And why the hammer is placed? Of course, जर एखादी इमर्जन्सी आली, आग लागली किंवा ॲक्सिडेंट झाला तर पूर्ण कन्सिल्ड आहे ना, आपण बाहेर कसं जाणार? Therefore a hammer is placed so that you can break the window and you can safely make your way out. So let's see the answer. Question number 8, windows. They are kept closed to keep the air condition working efficiently and to prevent noise, dust, rain from entering. And why the hammer is placed? If there is emergency escape, if the doors are jammed after an accident, the hammer is used to break the glass windows to allow passengers to get out safely. Easy? याचं पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि मग आपल्या बुकमध्ये नोट डाऊन करून. सो इथे आपलं डिझास्टर मॅनेजमेंटचं चॅप्टर नंबर 5चं एक्सरसाइज सॉल्व पूर्ण नीट दिलेलं आहे. हे तुम्ही लर्न करा. इझिली तुम्हाला छान मार्क स्कोर करता येतील. आन्सर्स अगदी इझी टू लर्न आहेत, पॉईंट वाईज दिलेले आहेत. जर तुम्हाला ह्या व्हिडिओतनं थोडी पण हेल्प झाली असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला देखील हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. क्वेश्चन नंबर 9 बघूयात. सम वर्ड्स रिलेटेड टू डिझास्टर आर हिडन इन द ग्रिड बिलो. आयडेंटिफाय दीज वर्ड्स अँड राईट देम इन युअर नोटबुक. आपण लास्ट टाईम चॅप्टर नंबर 3मध्ये असंच एक ग्रिड पझल सॉल्व केलेलं आहे. यात आपल्याला वर्ड्स रिलेटेड टू दिस चॅप्टर फाइंड करायचे. जसे इथे दिलं आहे स्टॉर्म, असे काही वर्ड्स इथे यात हिडन आहेत, ते आपल्याला फाइंड करायचे आहेत. मी इथे साईडला लिहायचा प्रयत्न करेल छोट्या हँडरायटिंगमध्ये. थोडं जंबल झालं तर तुम्ही इथनं स्पेलिंग बघा आणि स्पेलिंग प्लीज लर्न करा. रिव्हिजन बुकमध्ये पण लिहा. स्पेलिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन सायन्स. चला तर मग आपण पहिला वर्ड बघूयात. आपल्याला मिळालं आहे फर्स्ट लाईनमध्येच आहे बघा, फॉरेस्ट फायर. इथे लिहिते मी नंबर घालूयात. फॉरेस्ट फायर. सेकंड वन बघूयात आता कुठलं आहे. सेकंड वर्ड आहे सन स्ट्रोक. थर्ड आपण फाइंड करूयात आता. हे बघा इथे मिळालेलं आहे आपल्याला, दॅट इज मॅन मेड. थर्ड वन इथे लिहूया, मॅन मेड. फोर्थ वन बघूयात. इथे अजून एक आपल्याला वर्ड मिळालेला आहे, दॅट इज सायबर क्राईम.
तर आता अजून कुठले वर्ड्स आहेत का हे तुम्ही शोधा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. प्रोजेक्ट दिलेला आहे माय फर्स्ट एड किट. मेक अ लिस्ट ऑफ आयटम्स रिक्वायर्ड फॉर फर्स्ट एड किट. कलेक्ट दीज आयटम्स अँड प्रिपेअर अ किट फॉर युअर फॅमिली. अशी कुठली कुठली आयटम जसं की बँडेज आहे, डेटॉल आहे, सिझर्स आहेत, अल्कोहोल आहे, मग एक बिटाडीन सोल्युशन येतं, ट्यूब जर आपल्याला कट्स वगैरे लागले तर. हे सगळं एक लिस्ट आपल्याला रेडी करायची आहे आणि ते ज्या वस्तू आहेत ते कलेक्ट करून तुम्हाला एक फर्स्ट एड किट बनवायची आहे. एक डबा घ्या, त्या डब्यात ही सगळ्या वस्तू ठेवा आणि तुमच्या फॅमिलीसाठी एक छान फर्स्ट एड किट असेल. न्यूज अबाउट मेजर डिझास्टर्स ऑफन अपियर इन न्यूजपेपर. कलेक्ट कटिंग्स ऑफ सच न्यूज आर्टिकल फोटोज. Categorize these cuttings into different groups such as disaster caused by rain, storm and accident. न्यूज येतात ना बऱ्याच की पावसामुळे हा ॲक्सिडेंट झाला, झाड पडलं किंवा मग वादळ आलं किंवा मग एखादी गाडी ब्रिजवरनं पडली किंवा ॲक्सिडेंट झाला, असे कटिंग्स येतात. ते तुम्हाला कलेक्ट करायचे आहे आणि ह्या बायफर्केशनने की तो डिझास्टर रेनने झाला, स्टॉर्मने झाला किंवा ॲक्सिडेंट झाला, हे बायफर्केशननुसार त्या पेजेसमध्ये लिहायचं आहे. हे केलं तरी ठीक आहे, इट्स ओके, बट फर्स्ट एड किट मात्र नक्की बनवा आणि मला कळवा तुमचे एक्सपिरियन्सेस फर्स्ट एड किटमध्ये तुम्ही काय काय ठेवलं आहे. थँक्यू. Make sure to like and share this video and subscribe for more great content. Stay tuned for the next video.